कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे, तर त्या स्वाध्याय मालिकेच्या सिरीजमधील मागील लेक्चरमध्ये आपण नित्य समानता मधील 30.1 हा स्वाध्याय घेतलेला आहे. या लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 30.2 व 30.3 हे दोन्ही स्वाध्याय घेणार आहोत. तर चला चालू करूया. तर पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न काय आहे बघा. 5 - 10y - y अधिक 2y वर्ग या राशीचे अवयव पुढीलपैकी कोणते? बघा, सोपाच प्रश्न आहे. फक्त आता आपण ते व्यवस्थित ह्यांनी दिले, उलट सोपं करून दिलेलं आहे. या दोन्हीमधून काय कॉमन निघतंय? या दोन्हीमधून 5 कॉमन निघतंय. आतमध्ये काय राहिलं? 1 - 2y. मग यामधून काय कॉमन निघेल? यामधून y कॉमन निघेल, वजा y कॉमन निघेल. आतमध्ये काय राहील? 1 - 2y. ठीक आहे. मग काय येईल बघा? 5 - y हे आणि हे ते दोनची काय होईल? एकत्र होतील. जे चिन्ह असेल ते चिन्ह राहील आणि 1 - 2y. मग 5 - y आणि 1 - 2y म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा किती सोपा प्रश्न होता आणि आपल्याला त्यांनी ते फोड करूनच दिलती की आपल्याला सोडवण्यासाठी. आता पुढील प्रश्न बघा. 1 - 81 x चा चौथा घात. अशा टाईपचे 2-3 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न काही जास्त अवघड नाही आहे. बघा आता हा काय 1 चा चौथा आणि हे x चा चौथा, म्हणजे हा जर मी असं लिहिलं की 1 चा चौथाच घात आहे हा, पण मग मी असं लिहू शकतो 1 वर्ग कंसाचा वर्ग वजा 9 वर्ग 9x वर्ग चा वर्ग असं लिहू शकतो. आता 1 चा वर्ग किंवा नाही लिहिला तरी चालेल. 1 चा वर्ग वजा 9x ह्याचं वर्गमूळ काय निघेल बघा? 81 x चा चौथा घात आहे. याचं वर्गमूळ काय निघेल? 81चं येईल 9 आणि x चा चौथ्याचं येईल x वर्ग. तर तेच लिहिलंय आपण. ठीक आहे. मग आता बघा, हा काय आहे? a वर्ग. हा काय आहे? b वर्ग. मग काय येतं? a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b. मग a ची किंमत किती आहे? 1 अधिक 9x वर्ग आणि दुसऱ्या कंसात काय येईल? 1 वजा 9x वर्ग. बघा हा पर्याय आहे का कुठे? 1 अधिक 9x वर्ग 1 वजा 9x वर्ग नाहीये. पहिला पर्याय इलिमिनेट होईल, दुसरा पण इलिमिनेट होईल. ठीक आहे. आता खाली अजून फोड करून दिलेली आहे आपल्याला. तर ती फोड कशी येईल बघा? 1 अधिक 9x वर्ग. तर ह्याची फोड कशी येईल? 1 चा वर्ग वजा 3x चा वर्ग. मग हे कसं येईल बघा? 1 अधिक 9x वर्ग दुसऱ्या कंसात 1 अधिक 3x पुढच्या कंसात 1 वजा 3x. तर पर्याय कोणता येईल बघा? पर्याय येईल पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. एकदम सोपा प्रश्न होता. हे अशा टाईपचे आपण 3-4 प्रश्न 30.1 मध्ये सोडवलेत. आता हा पण प्रश्न एकदम सोपा आहे, सहज काढता येईल. बघा, a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर 289 आहे. म्हणजे a अधिक b ची किंमत किती आहे? a अधिक b ची तर वर्गमुळात 289 एवढे, कारण की ह्याचं पण वर्गमूळ काढलं ना आपण. तर ह्याचं वर्गमूळ किती येईल? 17. म्हणजे a अधिक b ची किंमत किती आली? a अधिक b ची किंमत आलेली आहे 17. ठीक आहे. आता a वजा b कंसाचा वर्ग आहे, त्याची किंमत किती आहे? 121. 121चं वर्गमूळ किती असतं? a वजा b ची किंमत किती आली? 11. म्हणजे दुसऱ्या कंसात a वजा b ची किंमत किती आली? 11. आता ह्यांचा जर गुणाकार केला वरच्यांचा, तर तो काय येतो? a वर्ग वजा b वर्ग. मग 17 आणि 11चा पण गुणाकार होईल, तो किती येईल? 187. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. सोपे प्रश्न. पुढील प्रश्न बघू. आता या राशीचे अवयव खालीलपैकी कोणते? आता मी तुम्हाला लास्ट टाइम काय सांगितलं की पर्यायावरून जाणं अशा प्रश्नासाठी अजून सोपं पडतं. तर हे ते तुम्हाला दोन्ही मेथड शिकवतो. बघा, x वर्ग वजा 5x वजा 6
आता ही जी -6 संख्या मिळते ती दोन संख्यांचा गुणाकार बनवून मिळते आणि -5 जी संख्या मिळते ती दोन संख्यांची बेरीज झाले आणि ते -5 झाले. तर आता -6चं कसं लिहायचं बघा. -6 आता -6 कधी येईल? दोन संख्याचा गुणाकार कधी वजा असू शकतो? दोन संख्याचा गुणाकार वजा केव्हा येतो? केव्हा येतो? ज्यावेळेस एक संख्या पॉझिटिव्ह आणि दुसरी निगेटिव्ह. दुसरी संख्या काय पाहिजे? दुसरी संख्या निगेटिव्ह पाहिजे. म्हणजे एक अधिक आहे एक वजा आहे त्यावेळेसच वजा येईल. दोन्ही वजा वजा असतील तर वजा वजाचा गुणाकार काय येईल? अधिक येईल. दोन्ही अधिक अधिक असतील तर अधिक अधिकचा गुणाकार पण अधिकच येईल. म्हणजे -6 साठी काय येईल? एक संख्या अधिक आहे एक संख्या वजा आहे. आता त्या दोन संख्यांची वजाबाकी म्हणजे अधिक आणि वजा चिन्ह असतील तर काय होतं? वजाबाकी. एक संख्या अधिक आहे दुसरी संख्या वजा आहे दोन संख्यांची चिन्ह कशात विरुद्ध आहेत मग त्यांच्यात काय झाले? वजाबाकी. मग ही जी -5 आहे ती काय बनलंय की वजाबाकी करून आलेली संख्या आहे. दोन संख्यांची वजाबाकी करून आलेली आणि हे तर चिन्ह कोणतं आहे? वजा चिन्ह आहे. वजा चिन्ह म्हणजे मोठी संख्या वजा आहे म्हणजे ही -6 येईल आणि +1 येईल. काय येईल? मोठी संख्या काय येईल? -6. का? तर मधलं चिन्ह कोणतं आहे? मोठं. तेच मोठ्या संख्येला चिन्ह राहतं. इथं जर +5 असतं तर मोठ्या संख्येला +6 असं चिन्ह लागलं असतं. ठीक आहे. मग हे असं लिहिलं आपण की मग पुढे काय लिहायचं बघा. x -6 आणि x +1. बस आलं उत्तर. ह्याच फक्त एक्सच्या पुढे हे लिहायचं x +1 x -6 झालं आलं उत्तर. एवढं सोपं असतं ते. फक्त आपल्याला काय करायचं की जी शेवटची टर्म आहे जी कॉन्स्टंट टर्म आहे त्याची आपल्याला फोड करायची. त्याची फोड कशी करायची तर ते आत्ता सांगितलेले आहे. अशा टाईपचं अजून पुढचं एक्झाम्पल मिळालं तर आपण अजून सांगूया. आता पर्यावरण कसं सोडवायचं बघा. आता हिथं अधिक चिन्ह आहे हिथं अधिक चिन्ह आहे म्हणजे हिथली सगळी चिन्ह कशी यायला पाहिजेत? अधिक अधिक यायला पाहिजेत. वजा वजा चिन्ह येणार नाही म्हणजे पहिला पर्याय नाही येणार. दुसरी गोष्ट बघा. पर्याय जर आपण पहिला एलिमिनेट झाला. आता -3 आणि -2 यांचा गुणाकार काय येईल? -3 आणि -2चा गुणाकार +6 येईल. इथं -6 आहे म्हणून हा पण पर्याय गेला. आता पुढील पर्याय बघा. +6 आणि -1 चा गुणाकार येईल -6 आणि +1 चा गुणाकार -6 येईल. म्हणजे आपलं उत्तर एक तर 2 आहे किंवा 4 आहे. मग आता आपल्याला शेवटच्या टर्मवरून उत्तर काढता आलं नाही मग मधली टर्म बघायची. आता मधली टर्म कशी बघायची बघा. -6 आणि +1 यांची बेरीज किती? -6 अधिक 1 -5. येथे संख्या कोणती आहे? -1 म्हणून उत्तर आलं पर्याय 2. तर अशाही पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. तर दोन्ही टेक्निक लक्षात ठेवा. दोन्ही टेक्निक सोप्या आहेत. पुढील प्रश्न बघू. आता या प्रश्नात आहे ना डायरेक्ट गुणाकार केलेला सोपा पडतो. बघा डायरेक्ट गुणाकार केला काही कन्फ्युजन नाही काही नाही डायरेक्ट उत्तर आलं. ठीक आहे. विनाकारण आपण काहीतरी वेगळी गोष्ट करणार आणि ते चुकणार त्याच्यापेक्षा डायरेक्ट गुणाकार करा ना सोपं जाईल. आता ह्याचं उत्तर कसं काढायचं ह्याची टेक्निक त्यांचं म्हणणं काय की इथं काय पकडा 100 ही 100 आहे 100 अधिक 21 आहे आणि दुसरी संख्या काय आहे 100 वजा 21 आहे. ठीक आहे. 100 अधिक 21 100 वजा 21 काय झालं 121 ला आपण असं लिहू शकतो ना 100 अधिक 21 आणि 79 ला कसं लिहू शकतो 100 वजा 21. मग 121 चा गुणाकार 79 शी करायचा म्हणजे 100 अधिक 21 चा गुणाकार 100 वजा 21 शी करायचा. आता हे काय झालं a अधिक b दुसऱ्या कंसात काय झालं a वजा b. मग ह्यांचा गुणाकार काय येतो a वर्ग वजा b वर्ग म्हणजे ह्याचा गुणाकार काय येईल 100 चा वर्ग वजा 21 चा वर्ग. 100 चा वर्ग किती आला 10,000 21 चा वर्ग आला 441 यांची वजाबाकी जर केली तर ती 9559 म्हणजे
तुम्हाला कोणती मेथड सोपी वाटते त्या मेथडने सोडवा, दोन्ही मेथड मी तुम्हाला सांगितलेले आहेत. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6. आता हा पण खूप सोपा प्रश्न आहे बघा. 1 अधिक a अधिक b अधिक ab छेद 1 अधिक a. आता छेदस्थानी काय आहे? 1 अधिक a. मग इथं पण 1 अधिक a आहे. मग पुढे बघा, ह्या दोन्हीमध्ये वेगळं काय निघतंय? b कॉमन निघतंय. मग 1 अधिक a 1 अधिक a, ह्या कंसाला 1 ने गुणल्यावर हीच संख्या येईल. 1 ला 1 ने गुणलं 1 येईल, a ला 1 ने गुणलं 1 येईल. म्हणजे ह्या कंसाला 1 ने गुणलं तर काहीच फरक पडणार नाही, त्याच्यामुळे आपण 1 ने गुणलंय. आणि इकडं कॉमन काय निघलं? b. मग काय येईल बघा? 1 अधिक a. ठीक आहे, खाली काय आलं? 1 अधिक a. मग आता मला सांगा, वरती काय आहे? 1 अधिक b एका कंसात आणि दुसऱ्या कंसात 1 अधिक a. ठीक आहे, आणि खाली काय आहे? 1 अधिक a. 1 अधिक a ला 1 अधिक a जाईल आणि उत्तर येईल 1 अधिक b. उत्तर काय येईल? 1 अधिक b. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर असे एकदम सहजासहजी सुटणारे हे नित्य समानताचे प्रश्न. आता पुढील प्रश्न बघा, हा प्रश्न. आता हा पण प्रश्न तुम्ही डायरेक्ट सोडवाल तर येतोय, पण डायरेक्ट सोडवायला इथं कॅल्क्युलेशन जास्त आहे. मग अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये काय करायचं बघा. 4.8 ची किंमत आपण a मानली, 3.2 ची किंमत आपण b मानली. मग हा जर मी गोष्ट लिहिली a घन अधिक b घन, छेदस्थानी काय आलं? 4.8 चा वर्ग आहे म्हणजे a वर्ग वजा a b अधिक काय आलं? b वर्ग. मग आता हेच सोडवायचं आहे मला. आता हे कसं सोडवलं बघा. a घन अधिक b घन काय असतो फॉर्म्युला? a अधिक b दुसऱ्या कंसात a वर्ग वजा ab अधिक b वर्ग. भागाकारात काय येईल? a वर्ग वजा ab अधिक b वर्ग. जर मी बघितलं तर ह्या कंसाला हा कंस एलिमिनेट होतोय ना, मग राहतंय काय? a अधिक b. a ची किंमत किती आहे? 4.8. b ची किंमत किती आहे? 3.2. या दोन्हीची बेरीज किती आली? 8. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा, हे एवढे सोपे प्रश्न आहेत. फक्त तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत झाल्या की हे प्रश्न काहीच अवघड नाहीत. आता हा पण प्रश्न घनच आहे, a घन. बघा, आपण काय लिहूया? 27 x चा घन. म्हणजेच आपण असं लिहू शकतो 3x कंसाचा घन. 3x कंसाचा घन. मग 3x ची किंमत आपण a मानली. 3x ला काय म्हणलं आपण? a. पुढे बघा 64 छेद x घन. मग आपण ह्याला 4 छेद x चा घन आहे हा. म्हणजे आपण b ला काय मानूया? 4 छेद x. b ला काय मानलं आपण? 4 छेद x. मग आता खूप सोपं आहे बघा. 27x चा घन 27x घन वजा 64 छेद x घन. मग हेच कसं लिहू शकतो बघा. आता 27x चा घन म्हणजे मी a घन लिहू शकतो वजा b घन असं लिहू शकतो. ठीक आहे, a घन वजा b घन. मग काय येईल? a वजा b. दुसऱ्या कंसात काय येईल? a वर्ग वजा 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 ते अधिक होईल अधिक ab अधिक b वर्ग. असा तो फॉर्म्युला आहे a घन वजा b घनचा. आता a ची किंमत किती आहे? a ची किंमत आहे 3x. b ची किंमत काय आहे? 4 छेद x. आता पहिला जरी टेबल मिळवला आणि मध्ये कोणतं चिन्ह आहे? वजा चिन्ह राहील, तर आपलं पर्याय क्रमांक 4 व पर्याय क्रमांक 1 इलिमिनेट होतं. बघा, एवढं जरी कळलं तरी आपल्याला एक अंदाज लागतोय, आपल्याला उत्तराचा अंदाज लागतोय. ठीक आहे, पर्याय 1 आणि 4 तर उत्तर येणार नाही हे तर समजतं. आता पुढची स्टेप बघा. a वर्ग म्हणजे 3x चा वर्ग. 3x चा वर्ग काय असेल? 9x वर्ग असेल अधिक ह्यांचा गुणाकार a आणि b चा म्हणजे 3x चा गुणाकार 4 छेद x ची होईल. ह्या x ला x जाईल, इथं येईल 12 आणि चिन्ह कोणतं येईल? अधिकच चिन्ह येईल. मग अधिक चिन्ह येईल, हे ते वजा चिन्ह आहे म्हणून हा पण पर्याय गेला. पर्याय 2 उत्तर येईल. आता पुढचं पण बघा. b चा वर्ग म्हणजे 4 छेद x चा वर्ग, तो किती येईल? 16 छेद x वर्ग. म्हणजेच उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. एवढं सहज आणि सोप्या पद्धतीने एक्झाम्पल सुटतं. पुढील प्रश्न बघूया. आता हा पण प्रश्न बघा. आपण 1.7 ला काय घेऊया? 1.7 ला घेऊया a
आणि 0.7 ला घेऊया आपण बी. ठीक आहे. आता मग हे एक बघा 0.7 आहे खाली काय आहे 0.3 आहे. बरं, हे अशी गरजच नाही. आपण 1.7 वजा 0.7 चा काय आहे घन आहे आणि खाली काय आहे 1.7 अधिक 0.3 चा काय आहे घन आहे. आता बघा ह्या दोन्हीचा घन आहे आणि हे कंसात आहे. कंसात म्हणल्यावर ह्यांची बेरीज वजाबाकी होऊ शकते. मग आपल्याला बॉडमॉसच्या नियमानुसार काय सांगतं की पहिल्यांदा कंसातली संख्या सोडवा, ब्रॅकेट बी फॉर ब्रॅकेट. मग 1.7 मधून 0.7 गेलं राहिलं 1, वरती काय येईल 1 चा घन आणि 1.7 आणि 0.3 काय येईल 2, 2 चा घन. उत्तर काय येईल 1/8. काहीच अवघड करण्याची गरज नाहीये, एकदम सहज सोप्या पद्धतीने सुटतंय. विनाकारण वेगळे लॉजिक करून आपलंच प्रश्न अवघड बनणार आहे. ठीक आहे. आता हा प्रश्न 1.8 चा चौथा वजा 1.2 चा चौथा खाली 1.8 चा वर्ग अधिक 1.2 चा वर्ग. मग मी इथं काय म्हणतोय की 1.8 ला मी ए मानलं आणि 1.2 ला मी बी मानलं. आता 1.8 आता हेच काय येईल बघा ए चा चौथा घात वजा बी चा चौथा घात खाली येईल ए वर्ग अधिक बी वर्ग. मी वरचं कसं लिहू शकतो ए वर्ग अधिक बी वर्ग दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा बी वर्ग. ठीक आहे. खाली काय येईल ए वर्ग अधिक बी वर्ग. आता ए वर्ग अधिक बी वर्गला हे कॅन्सल होईल, उत्तर राहील ए वर्ग वजा बी वर्ग. आता ए ची किंमत किती आहे, ए ची किंमत आहे 1.8. 1.8 चा वर्ग मी सहज करू शकतो, 1.2 चा वर्ग सहज करू शकतो. त्याच्यामुळे मी फर्दर एक्सपान्शन नाही करते, इथंच मी एक्सपान्शन स्टॉप करतो. 1.8 ची किंमत येईल 3.24 आणि 1.2 चा वर्ग येईल 1.44. ह्यांची जर वजाबाकी केली 4 मधून 4 गेले 0, 12 मधून 4 गेले 8, 1.80. ठीक आहे. तर अशा एकदम सहजासहजी हे प्रश्न सुटत असतात. पुढील प्रश्न बघा. आता 105 चा घन तुम्ही डायरेक्ट घन करून ही सोडवा, सोपं जाईल. कारण की इथं काय म्हणणं आहे त्यांचं की 100 अधिक 5 100 अधिक 5 कंसाचं घन असं करून ते सोडवायला सांगतात. मग ह्याच्या हा फॉर्म्युला काय आहे बघा, ए अधिक बी कंसाचा घन असा आहे. मग तो येतो ए घन अधिक 3 ए वर्ग बी अधिक 3 ए बी वर्ग अधिक बी घन. मग एवढं सोडवण्यापेक्षा आपण सरळ 105 चाच घन करू ना. आता 105 चं घन करणं सोपं आहे. का सोपं आहे बघा, मला शेवटी संख्या काय 5 आहे, शेवटची संख्या काय 5 आहे. शेवटची संख्या 5 येईल, 4 तर येणार नाही, हे तर उत्तर येणारच नाही. ठीक आहे. मग ते जाऊ दे उत्तर, पण आपल्याला लॉजिकनुसार जर जायचं म्हणलं तर शेवटी 5 असल्यावर आपण काय करतो 5 चा वर्ग 5 चा वर्ग 25 आणि 10 च्या पुढची संख्या 11, 10 आणि 11 110. हा काय झाला 105 चा वर्ग. 105 चा वर्ग मिळाला. आता 105 चा वर्ग मिळाला आणि त्याला परत मी 105 ने मल्टिप्लाय केलं तर मला 105 चा घन मिळतोय. 105 चा काय मिळतोय घन. मग सोडून घेऊया. 25 5 126, 11 5 55. इथं 2 ला 2 येईल आणि इथं 5 2 0 1 1 5 2 6 7 5 1 1. तर 11 57 625 पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाची उत्तर येईल. डायरेक्ट गुणाकार करून सोडवा, सुटते. आता हे एक्झाम्पल बघा. आता हे एक्झाम्पल काय दिलंय, इथं n वर्ग दिले आणि इथं आपण हे a मानू. मग हे तर जर a मानलं तर a वर्ग आणि हे b मानू तर a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग बरोबर n वर्ग आहे. ठीक आहे. असं हे एक्झाम्पल बनलंय. मग ही काय आहे a वजा b कंसाचा वर्ग आहे आणि हे काय आहे n वर्ग आहे. म्हणजे a वजा b ची किंमत पुन्हा इतकी आहे n इतकी आहे. मग a किती आहे 6.5 आणि b किती आहे 4.5. ह्यांची वजाबाकी किती येईल, ह्यांची वजाबाकी येईल 2. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 7 बघा.
आता प्रश्न क्रमांक 7 काय दिलाय, a अधिक 1 कंसाचा चौथा बरोबर 625. आता 625 म्हणजेच काय, 5 चा चौथा घात आहे. 625 म्हणजेच काय, 5 चा चौथा घातांक आहे. घातांकामध्ये शिकलोय आपण की 625 चा कसं काढायचा. आता हे 625 लिहिलं, 5 ने भाग दिला, किती येईल 125, परत 5 ने भाग दिला, हे आलं 25, परत 5 ने भाग दिला, 5 5 1, म्हणजे 625 साठी मग काय लिहू शकतो, 2 3 4, 4 वेळा 5 म्हणजे 5 चा चौथा घात, असंच लिहू शकतो. मग a अधिक 1 चा चौथा घात आहे आणि इथं 5 चा चौथा घात आहे, दोन्हीकडे घात कसा आहे, सेम आहे, कॅन्सल होईल. मग a अधिक 1 ची किंमत 5 आहे, मग a ची किंमत किती येईल, 5 वजा 1 4. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. एवढे सहज सोपे प्रश्न असतात बघा, थोडे लक्ष देऊनच वाचायची गरज आहे. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 8, a वर्ग अधिक 4 ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी पुढीलपैकी कोणते पद मधले पद. आता a वर्ग ह्याचं वर्गमूळ काढलं तर ते आलं a, 4चं वर्गमूळ काढलं तर ते काय आलं, ते आलं 2. मग ह्या दोन्हीचा काय होतो गुणाकार, 2a आणि 2चा गुणाकार काय आला 4a. मग मधलं पद काय येईल, मधले पद अधिक 4a आणि वजा 4a, अधिक 4a आणि वजा 4a म्हणजे पर्याय क्रमांक 1 व 3 हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे, 8चं उत्तर येईल 1 व 3. आता 9 नंबरचा प्रश्न बघा. आता हा पण प्रश्न डायरेक्ट गुणाकार केला तर सुटतोय, ह्यासाठी वेगळं काय करण्याची गरज नाही. आता दिलेस म्हणून आपल्याला ते करायचं. हे काय आहे, a वर्ग बघा, 3/2 ला आपण काय घेऊ, a, आणि 5/4 ला आपण घेऊ b. मग काय येईल, a वजा b भागिले काय येईल, a अधिक b. मग वरती काय येईल बघा, a वर्ग वजा b वर्ग भागाकारामध्ये a अधिक b, हे काय येईल a अधिक b, दुसऱ्या कंसात a वजा b भागाकारामध्ये a अधिक b. a अधिक b ला a अधिक b जाईल, a वजा b हे उत्तर राहील. a ची किंमत आहे 3/2, b ची किंमत आहे 5/4. छेद समान करा, हा आला 6/4, हा आला 5/4, 6 मधून 5 गेले 1/4. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे, आणि जर आपण असंच केलं असतं तर आलं असतं बघा. हे काय आहे, 9/4 वजा 5 5 25 छेद 16, खाली काय आलं असतं 4 त्रिक 12, किंवा छेद समान केला तर हे किती येईल 6/4 येईल. 6 5 11, 11/4 येईल. आता ह्याचा पण छेद समान करायला ह्याला 4 ने गुणा, ह्याला 4 ने गुणा, 9 चौक 36, 36 वजा 25 छेद 16, आणि 11/16चं काय झालं असतं 4/11. ठीक आहे, मग आता 36 मधून 25 गेला, 11/16 चा गुणाकार 4/11, ह्या 11ला 11 कॅन्सल होईल, 4/16 राहील, 4/16 म्हणजे 1/4, 4 ने परत भाग जाईल ह्याला, 1/4. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. हा आपल्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न आहे. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा, आणि आपले जेवढे काही मित्र MP ह्याचा स्कॉलरशिपचा अभ्यास करतायत त्यांना हे व्हिडिओ फॉरवर्ड करा. आता इयत्ता 7वीला जे विद्यार्थी आहेत की त्यांनाही हे व्हिडिओ फॉरवर्ड करा, म्हणजे त्यांच्या पुढच्या वर्षासाठी त्यांचा अभ्यास चालू होईल. तर बघा, पुढील लेक्चरमध्ये आपण एकचल समीकरणे म्हणजे 31.1, 31.2 व 31.3 हे तिन्ही स्वाध्याय एकाच व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. त्याच्या आधी हा प्रश्न बघूया. बघा, 3.7 साठी मी a घेतलं आणि 1.3 साठी मी काय घेतलं b. तर वरती काय येईल, a घन अधिक b घन भागिले हे काय आहे a वर्ग वजा ab अधिक काय आहे b वर्ग. ठीक आहे, आता हे जर मी पुढे लिहिलं ह्याचा a अधिक b, दुसऱ्या कंसात काय येईल a वर्ग वजा ab अधिक b वर्ग, मग भागाकारात काय येईल a वर्ग वजा ab अधिक b वर्ग.
ह्या कंसाला हा कंस काय होईल, कॅन्सल होईल. ए अधिक बी येईल. ए अधिक बी, एची किंमत किती आहे 3.7 आणि बीची किंमत किती आहे 1.3. 3.7 अधिक 1.3 यांची बेरीज किती ती 5. तर 10चं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय क्रमांक 30.1, 30.2 व 30.3 ही संपवलेले आहेत. पुढील लेक्चरमध्ये आपण एक चल समीकरणासाठी भेटू. धन्यवाद.